संघटना आहे यांनी वारंवार सरकारकडे निवेदनं केली, मागण्या मांडलेल्या आहेत। त्यातील काही संघटना 2 जुलै पासून बेमुदत संप सुरू करत आहे सभापती महोदय, आणि याच्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो। आणि प्रामुख्यानं या सगळ्या यांच्या मागण्या अशा आहे की राज्यामध्ये ज्या पद्धतीनं ई चलन वसुलीला स्थगिती द्यावी, आधी लावलेले दंड माफ करावे आणि प्रलंबित ई चलन तक्रारीचे निराकरण करावे। सभापती महोदय, या सगळ्या वाहतूक संघटना आहेत, यांच्या मागण्या अतिशय न्याय आहे। सध्याच्या घडीला वाहतूक पोलीस असेल किंवा परिवहन खातं असेल, या माध्यमातून अशा पद्धतीनं माल वाहतूक करणाऱ्या, प्रवासी वाहतूक करणाऱ्या जे काही वाहन आहे याला प्रचंड त्रास दिला जातो। एकेका वाहनाला 10-10 ठिकाणी ई चलन फाडलं जातं, आणि म्हणून अशा सगळ्या वाहनांच्या व्यवसायावर परिणाम होतो। मला वाटतं हा परिणाम जनतेवर होऊ शकतो, आणि म्हणून या संघटना संप करण्यासाठी जात असताना यांच्या मागण्यावर तोडगा निघण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मी 289चा प्रस्ताव आपल्याकडे मांडलेला आहे, आणि मला असं वाटतं या संदर्भात आपण भले फेटाळला असेल, परंतु त्याच्यावर चर्चा झाली असतं तर चांगलं झालं असतं। परंतु आपला आदेश आम्ही मानू, परंतु याच्यावर शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशा प्रकारची विनंती आपल्या मार्फत मी करणार आहे। शासनाने दखल घ्यावी